हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट क्लास 10 चा पार्ट फर्स्टचा चॅप्टर सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एलिमेंट्स बद्दल माहिती घेतलेली आहे. जवळपास 8वीला असताना एलिमेंट्स म्हणजे काय असतात, कंपाऊंड्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय याबद्दल सर्व काही चर्चा झालेली आहे. तर आज आपण बघणार आहोत की त्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे. तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये प्रश्न विचारलेला आहे की एलिमेंटचे किती प्रकार येतात. तर त्यामध्ये आपण सांगू शकतो मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स आहेत. आणि मॅटरचा सर्वात छोटा पार्टिकल कोणता आहे, तर मॅटरचा सर्वात छोटा पार्टिकल ॲटम असतो. म्हणजेच काय की जसं सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस यामधील कुठलाही जर आपण ऑब्जेक्ट घेतला त्यामधील स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे ॲटम आहे. म्हणजे ॲटम पासूनच सर्व सॉलिड्स तयार झालेत, लिक्विड्स तयार झालेत आणि गॅस तयार झालेत. पण सॉलिडचे ॲटम्स वेगळे असतील लिक्विडपेक्षा, लिक्विडचे ॲटम वेगळे असतील गॅसपेक्षा. म्हणजे असं म्हणायचं की सॉलिडमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असतो आणि लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा मॉडरेट आहे आणि गॅसियसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा लिस्ट असतो. पण त्या बाबतीत जर इंटरमॉलिक्युलर स्पेस जर बघायचं असेल तर हा सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस हा लिस्ट आहे आणि लिक्विडमध्ये मॉडरेट असतो. आणि इंटरमॉलिक्युलर स्पेस जर गॅसेसचा पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये जास्त लार्ज आपल्याला त्याच्यामध्ये सापडून येते. तर आज आपण चर्चा करूया की क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक एलिमेंट म्हणजे एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याची का गरज पडली असावी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सपोज आपल्या वर्गात जर एक 20 ते 30 विद्यार्थी असतील तर एखाद्या टीचरला त्या 20 ते 30 विद्यार्थ्याची जी माहिती आहे तर ती लक्षात ठेवण्यासाठी सोपी असेल. पण काही काळानंतर जर विद्यार्थी त्या वर्गात वाढत गेले मग त्यांची इन्फॉर्मेशन आपल्या लक्षात ठेवणं आज कम्पॅरेटिव्ह थोडंसं आपल्याला अवघड जाईल. म्हणजे त्यांचे नाव असेल, तो कुठून आलाय, त्याच्या वडिलांचं नाव काय, त्याचा सरनेम काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवायला अवघड जातील. मग अशा वेळेस आपण काय करतो की त्यांना क्लासिफाय करतो. म्हणजे जसं की क्लास ए, क्लास बी आपण असं केलं आणि क्लास ए बी मध्ये काही विद्यार्थी, बी मध्ये काही विद्यार्थी, मग आपल्याला ती नावं लक्षात ठेवण्यास सोपी जातात ॲज कम्पॅरेटिव्ह एकत्र जर विद्यार्थी असतील तर. मग तसं आत्ताच्या सध्याच्या घडीला किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, 180 एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये काही नॅचरल एलिमेंट्स आहेत आणि काही मॅनमेड एलिमेंट्स आहेत. मग प्रत्येक सायंटिस्टनी काय केलेलं आहे की या सगळ्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या परीने तो प्रयत्न केला आहे. मग सर्वात पहिल्यांदा डॉबेरायनर नावाचे सायंटिस्ट आले. मग त्यांना असं वाटलं की बाबा एलिमेंटचं आपण क्लासिफिकेशन करावं. आणि डॉबेरायनरच्या वेळेमध्ये तेव्हा फक्त जे नोन एलिमेंट्स होते 33 एलिमेंट्स होते, 33 एलिमेंट होते. म्हणून त्यांना ते त्यांचा टेबल बनवण्यात सोपं गेलं. आणि 1817ला म्हणजे 1817 मध्ये जॉन वुल्फगँग डॉबेरेन हे जर्मन सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी ट्राय केलं की ह्या जे एलिमेंट्स आहेत एका सिमिलर प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण अरेंज करण्याचं. मग त्यांनी काय केलं की एक ॲटॉमिक मास हा एक त्यांचा क्रायटेरिया त्यांनी घेतला आणि दुसरं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज घेतल्या आणि अकॉर्डन्स टू केमिकल प्रॉपर्टीज, ॲटॉमिक मास ह्याच्यानुसार त्यांनी एका एलिमेंटचा म्हणजे 3 एलिमेंटचा ग्रुप बनवला, ज्यामध्ये 3 एलिमेंटचे केमिकल प्रॉपर्टीज सेम असतील, फिजिकल प्रॉपर्टीज सेम असेल आणि त्यांचा इन्क्रीजिंग ऑर्डर असेल ॲटॉमिक मासचा. मग अशा 3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप बनवला आणि ह्या 3 एलिमेंटच्या ग्रुपला आपण काय म्हणतो, ट्रायड असं म्हणतो. ही मेड ट्रायड म्हणजे तो ट्रायड तयार करतात आणि त्या ट्रायडमध्ये किती एलिमेंट्स आहेत, 3 एलिमेंट्स आहेत. मग ह्या 3 एलिमेंट्सवरून त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केला बघा. ही अरेंज द 3 एलिमेंट्स ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अँड शोड दॅट the atomic mass of the middle element is approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 element. म्हणजे त्यांनी त्या 3 एलिमेंटचा तर ग्रुप केला आणि मग त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावलं. म्हणजे ॲटॉमिक मासला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावलं आणि जे 2 एलिमेंट्स आहेत त्या 2 एलिमेंटचा जो काही मीन आहे म्हणजे जे काही ॲव्हरेज येणार आहे तो मिडल एलिमेंटचं अप्रॉक्सिमेटली त्याचा ॲटॉमिक मास असणार आहे. मग उदाहरण आपण घेऊया. त्यामध्ये त्यांनी इथे एक ट्रायड बनवला बघा, लिथियमचा, सोडियमचा आणि पोटॅशियमचा. लिथियमचा ॲक्च्युअल मास किती आहे त्याच्यामध्ये दिलं 6.9 आहे आणि पोटॅशियमचं मास आहे ॲटॉमिक मास 39.1 आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचंय की हे जे अदर 2 एलिमेंट्स आहेत फर्स्ट आणि ह्यामधला जो लास्ट एलिमेंट आहे म्हणजे आपण थर्ड एलिमेंट म्हणू. मग जेव्हा ह्या लिथियमची आणि सोडियमची
ऍव्हरेज काढली जाते म्हणजे मीन काढली जाते, त्याचं जे काही उत्तर येणार आहे तर ते अप्रॉक्सिमेटली कोणाच्या एवढं असणार आहे, सोडियमच्या एवढं असणार आहे. अप्रॉक्सिमेटली म्हणजेच काय की जवळपास त्याच्या व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे सोडियमची म्हणजे जे ऍक्च्युअल त्याचा ऍटॉमिक मास आहे ते किती आहे, 23 आहे. म्हणजे इथे आपण बघूया लिथियम म्हणजे हा झाला ए एलिमेंट आणि पोटॅशियम हा झाला सी एलिमेंट. म्हणजे लिथियमचा ऍटॉमिक मास किती आहे 6.9 प्लस 39.1 बाय 2. मग ह्या आपण नंतर केल्याच्या नंतर जी व्हॅल्यू येणार आहे ती 46.0 आणि मग डिवाइड केल्याच्या नंतर आपला आन्सर किती भेटणार 23.0 भेटणार. म्हणजे हे जे 23.0 आहे हे ऍटॉमिक मास कोणाचं निघालेलं आहे, सोडियमचं निघालेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला ही करेक्ट व्हॅल्यू भेटली, पण बाकीच्या एलिमेंट्स मध्ये ही व्हॅल्यू तेवढीच असेल असं नाही. म्हणजे स्लाइटली त्याच्यामध्ये 1-2 पॉईंटचा किंवा एका नंबरचा डिफरंट आपल्याला सापडून देतो. मग त्याच्यामध्ये दुसरा एक ट्राईड बघू आपण, हा एक कॅल्शियमचा, स्ट्रॉन्टियम आणि बेरियमचा. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास त्यावेळेस 40.1, बेरियमचं 137.3 आहे आणि स्ट्रॉन्टियमचा ॲटॉमिक मास जे आहे 87.6 आहे. म्हणजे जे ऍक्च्युअल मास आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅल्शियमचे आणि बेरियमचं ॲव्हरेज काढता त्यावेळेस आपल्याला उत्तर काय भेटणार आहे बघा, कॅल्शियमचं 40.1 ॲटॉमिक मास आहे आणि बेरियमचं जे ॲटॉमिक मास आहे 137.3 आहे आणि बाय 2 केलात तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली त्याचं जे उत्तर आहे 88.7 भेटलं. म्हणजे जर तुम्ही बघताय ना याच्यामध्ये स्ट्रॉन्टियमचं ॲटॉमिक मास 87.6 आहे पण आपलं उत्तर किती आलेलं आहे 88.7 आलं. म्हणजे म्हणूनच डॉबेरेनरनं म्हणलेलं आहे की अप्रॉक्सिमेटली हा शब्द यूज केलेला आहे. म्हणजे जवळपास त्याच्या मास हे मिळते जुळतं होतं. म्हणजे या स्ट्रॉन्टियमचं जे काही ॲटॉमिक मास निघालं, जे अदर 2 एलिमेंट्स आहेत त्याची ती ॲव्हरेज काढलेली आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर त्यांनी अजून एक ट्राईड घेतला, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स आहेत. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 35.5 ॲटॉमिक मास नंबर आणि आयोडीनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 126.9 आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 35.5 प्लस 126.9 बाय 2 करतो त्याची मीन काढल्याच्या नंतर आपल्याला आन्सर भेटणार आहे 81.2 भेटणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं ब्रोमीनचं जे ऍक्च्युअल मास आहे तर ते आहे 17.9 आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे 81.2 आलेलं आहे. आणि म्हणूनच डॉबेरेननं म्हणलेलं आहे की जे अदर 2 एलिमेंट्स आहेत त्याची मीन काढल्याच्या नंतर जे आपल्याला अप्रॉक्सिमेटली त्याचा ॲटॉमिक मास भेटते तर ते इक्वल आहे. कोणाचे इक्वल आहे, मिडल एलिमेंटचे इक्वल आहे. म्हणजे जे काही मिडल एलिमेंट्स आहेत त्याचं ते अप्रॉक्सिमेटली ॲटॉमिक मास आहे. म्हणजे डॉबेरेनरनं असे बरेच सारे ट्राईड्स मांडण्याचा प्रयत्न केला. मग एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला कसे पडू शकतात की खालीलपैकी डॉबेरेनरचा ट्राईड कोणता आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जो फर्स्ट एलिमेंट आहे आणि जो थर्ड एलिमेंट आहे त्या दोघांची ॲव्हरेज काढायची आणि मग जर समजा त्याच्या मिळतं जुळतं जर आपलं आन्सर आलं तर डॉबेरेनर